जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे, आज फळ झाले साचे, आज फळ झाले साचे, जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे, आज फळ झाले साचे, आज फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते, भय निरसले खंते, भय निरसले खंते, भय निरसले खंते, तुम्ही सांभाळिले खंते, भय निरसले खंते. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संते, भय निरसले कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संते, भय निरसले खंते. तुका मने काळ आता करू न शके बळ, आता करू न शके बळ, आता करू न शके बळ, तुका मने काळ आता करू न शके बळ, आता करू न शके बळ, आता करू न शके बळ. हा विठोबार कुमाई, हा 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 ओ पार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई, कुंडली कवरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्रनीला बुदाभम जगननिहित पाणी मंडळ मंडनानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदैधोलः सं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, सरस्वती माते मज द्यावी बुद्धी येतो काकुलते तुझ लागे. आपुल्या बाळा ते धरी आता हाती, न करी फजिती जनामध्ये. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी, रायगडी मंदिरी वसे माझा राया. चरणाशी अर्पितो वजन्म हे काया, जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती. प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती जयांचे केले स्मरण. होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण. श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संते, भय निरसले खंती. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याचे यावत भूतरावरती अवतीर्ण झाले अजड जीवाचा उद्धार करण्यासाठी आपला तेजस्वी पंचम वेद निर्माते ज्ञानोबाऱ्यापासून थेट निळोबाऱ्यापर्यंतची संत परंपरा आणि या संत परंपरेमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला लाभलेलं आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व, अखंड समाधीस्थ असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबार.
तुकोबारायचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही जन्माला आलो आणि आमच्या जन्माचं सार्थक झालं. विठाला विठाला. तुकोबारायचा अभंग, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आम्ही जन्माला आलो आणि आमच्या जन्माचं सार्थक झालं सांगतात. पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. श्रीमद भागवत कथा आपण ऐकत आहात दादा. ही श्रीमद भागवत कथा ही सामान्य नाही. व्यास महर्षी वर्णन करतात की निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखात अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवे भावुका. वेदरूपी कल्पवृक्षाला पाडाला आलेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे. ज्यांचं मुख या कथेला लागलं ते शुकाचार्य, त्यांच्या मुखातून ही भागवत कथा आपण ऐकत आहात. आणि भागवत कथा सामान्य नाहीये. ए अमर ग्रंथ ये मुक्ती पंथ ये पंचम वेद निराला है. कसर कर, ढिलं पडायचं नाही, कसर ठेवायची नाही. हा, ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला है. नवज्योत जगाने वाला है. हा, नवज्योत जगाने वाला है. ही भागवत कथा म्हणजे मायबाप माणसाला अमरत्व प्राप्त करून देणारी कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. सरपंच बरं आहे ना. अमरत्व प्राप्त करून देणारी कथा श्रीमद भागवत कथा आहे. मुक्ती पंथ प्राप्त करून देणारी कथा श्रीमद भागवत कथा. एवढंच नाहीये, ये सुख करणी ये दुख हरणी. श्री मधुसूदन की आरती पापियों को पाप से है तारती. पापियों को पाप से है तारती. पापियों को पाप से है तारती. भागवत कथा काय करते? तुमच्या आमच्या जीवनात सुख प्रदान करून जाते दादा. पापियों को पाप से है तारती. पापियों को पाप से है तारती. पाप्यातल्या जीवाला मुक्तता प्राप्त करून देणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे. मायबाप, हे ग्रंथ आपण श्रवण करीत आहात. त्या निमित्त संध्याकाळी कीर्तन आहेत. त्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा. तुकोबाराय म्हणतात आमच्या जन्माचं सार्थक झाले. ऐका दादा, या मृत्यू लोकामध्ये 3 जन्म आहेत. एक, पहिला जन्म देवाचा आहे, दुसरा जन्म साधूचा आहे आणि तिसरा जन्म तुमचा आमचा आहे. या मृत्यू लोकात जर 3 जन्म असतील तर कुणाच्या जन्माचं सार्थक झालं त्याचा आपल्याला विचार करायचा. ऐका, पहिला जन्म देवाचा आहे. या जगामध्ये पहिला जन्म जर देवाचा असेल तर देवाच्या जन्माचं सार्थक झालं की नाही त्याचा विचार करण्याचा अधिकार आपल्याला नाही. का? कारण देवाच्या जन्मामुळे तुमच्या आमचे जन्म सार्थकी लागतात दादा. देवाच्या जन्मामुळे तुमच्या आमचे जन्म सार्थकी लागतात. देवाचा जन्म सार्थकी लागला की नाही याचा विचार करण्याचा अधिकार आपल्याला नाही. बर, दुसरा वर्ग आहे साधूचा. साधूचा सुद्धा या मृत्यू लोकात जन्म आहे. पण संत महात्मे म्हणतात आमच्या जन्माचं सार्थक झालंय. का? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखली या किंवा जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साते. संत महात्मे म्हणतात आमच्या जन्माचं सार्थक झालं. देवाच्या जन्माचं सार्थक करण्याची गरज नाही. संतांचे जन्म सार्थकी लागले. तिसरा जन्म आहे तुमचा आमचा. तुम्हा आम्हाला सुद्धा या मृत्यू लोकात जन्म प्राप्त झाला. पण तुमच्या आमच्या जन्माचं सार्थक झालं का नाही याचा विचार करायचा. विठाला 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 विठाला. या मृत्यू लोकामध्ये तुम्हा आम्हाला सुद्धा जन्म प्राप्त आहे दादा. हा जन्म साधा नाहीये. अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला. कबीर महाराज म्हणतात मनुष्य जन्म अनमोल रे तू माटी में ना रोल रे. बोला बोला. हा, मनुष्य जन्म अनमोल रे तू माटी में ना रोल रे. जन्म अनमोल रे तू माटी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा
कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे कसं आहे ते कबीर महाराज म्हणतात मनुष्य जन्म अनमोल रे तो माटी में ना रोल रे कबीर महाराज म्हणतात तुम्हा आम्हाला मिळेला हा नरदेह साधा नाही अनमोल किमतीचा आहे तो माटी में ना रोल रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे शैल आवाज द्या अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अनमोल किमतीचा नरदेह दादा या नरदेहातल्या कुठल्याही पार्टाचा तुम्ही विचार करा अनमोल किमतीचं आहे एवढा अनमोल किमतीचं शरीर तुम्हाला आम्हाला प्राप्त आहे पण आपण त्याची माती केली दादा या शरीरातला कोणत्याही पार्टाचा विचार करा एकदा पांढरी झालेली केस किती लाख रुपये खर्च केल्यावर काळे होतील बरं 15 रुपयाच होतात म्हणा ते होतात ना 15 दिवसासाठीच होतात बरोबर आहे पांढरे केर झालेले केस काळे होतात पण ते 15 दिवसात 15 रुपयासाठी होतात ना 15 रुपयात होतात पण 15 दिवसासाठी होतात कायमचे काळणी करण्याची ताकद अजून एकाही डॉक्टरची नाही मग केसाची जरी नुसती किंमत केली दादा देवानं दिलेले केस एकदा का पांढरे झाले तर आपली ताकद नाही त्याला पुन्हा काळी करण्याची तात्पुरतं होईल नुसत्या केसाची एवढी किंमत आहे केस गेली म्हणून काही काही लोकांना दादा लाख लाख रुपये खर्च केलाय पुन्हा केस यावे म्हणून आले ना पण महिनाभरच राहिले मग केसाचा जरी विचार केला मग आता बाकीच्या पार्टाचा तुम्ही विचार करा अनमोल किमतीचं शरीर आहे दादा मग माटी में ना रोल रे अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे आता मिळले दादा शरीर पुन्हा येणारं शरीर मिळेल याचं शाश्वती नाहीये म्हणून तो सुभाषितकार म्हणतात या मृत्यू लोकांमध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहे कोणत्या कोणत्या मोजा दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय या मृत्यू लोकात 3 गोष्टी दुर्लभ आहे कोणत्या कोणत्या गायछापची पुडी चुन्याचं डबड आणि मळून देणार असं आहे का नाही ना या मृत्यू लोकांमध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहे कोणत्या दुर्लभम त्रयमे वैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय त्याच्यातला पहिला शब्द आहे मनुष्यत्वम याचा अर्थ असा आहे सुभाषितकार सांगतात की हा नरजन्म तुम्हा आम्हाला दुर्लभ आहे हे नाथांचं सुद्धा म्हणणं आहे बघा असं वजनदार होऊ द्यायचं आता टाळ वाजवा मोकळ्या फुटू द्या फुटले नवे आणतात हा नरजन्म दुर्लभ आहे म्हणून नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा उलटी नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा
एकदा चोपदार टाळ्या वाजवा एकदा. वय झाले पण ताकद कमी नाही अजून, त्यांच्याकडे लय कला आहे. तुम्ही मारुतराव महाराज दस्तापूरकर ऐकून आहे का? कोण कोण ऐकून हातवर करा बरं. गुरुवर्य वैकुंठ मारुतराव महाराज दस्तापूरकर. वा मग आता ऐका. मारुत आलते ना वा आपल्या गावात आलते, भाग्यवान गाव आहे. मग आता ऐका. मारुतराव महाराज कुठं आहे इथं? मारुतराव महाराज विद्वान व्यक्तिमत्व होते. त्यांचे नातू आता अच्युत महाराज दस्तापूरकर आहे. तर ते अच्युत महाराज दस्तापूरकर आता ते नातू आहे, पण त्यांचा जसाच्या तसा आवाज त्यांना सुद्धा जमणार नाही, ते आमच्या चोपदाराला जमते. आता ज्यांनी मारुतराव महाराज पाहिले असतील त्यांना त्यांचा आवाज माहिती आहे. एकदा या इकडं सांगा इकडं. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गोकुळात आनंदाला कृष्ण जन्माला आली. कोणी कबुलली नारी, देखीचा गोरस घ्या म्हणे हारी, देखीला डोळा बैसला म्हणे तुची वदनी उच्चारी, खरपडी हो जरा देवाचं नाम चिंतन करीता. हे तुम्हाला कला माहित होती का? हे मी त्याच्या गावाकडे जातो, तुम्हाला तिथलं माहिती आहे. वा हे म्हातारी माणसं पण ताकद पाहन अजून कशी आहे. इथल्या एकाही पोराला आवरत नाहीत नाचायला. पाहता एखादा नाचू. वा ऐका ना. नर जन्म दुर्लभ आहे. नाथ महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना, मधुसूदना. नरजन्म दुर्लभ आहे. सुभाषितकाराचं तेच म्हणणं आहे. तर आमचे नाथ महाराज सुद्धा हेच म्हणतात. काकड्यातल्या काही ठराविक चरी त्या तशाच बनावं लागतात. आता आपल्याकडे काकड्याची लय आवड आहे, काकड्याची हरिपड्याची भलती आवड. नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातना कडक, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदना. हो असं हा वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा. अहो नर शरीर दुर्लभ आहे. अनेक संतांचे आपल्याकडे प्रमाणे दादा या नर जन्माची आपल्याला किंमत नाहीच आहे. या मानव जन्माची तुम्हाला किंमत जर कळीच असते ना, तर नामदेवराय म्हणतात हा जो नर जन्म तुम्हाला मिळलाय दादा, हा किती किमतीचा आहे सांगू. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा, 11 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या जलचरी, 84 लक्ष योनी फिरून मग हा नरजन्म तुम्हाला प्राप्त होतो. पण नामदेवराय म्हणतात याचा आपण मात्र केले. नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा, तयाचा मातेरा केला मुढे. एवढ्या कष्टानं हा मनुष्य जन्म मिळाला, पण आपण त्याचं मात्र केलं हे मी नाही म्हणत. नामदेवराय म्हणाले नामा म्हणे तेव्हा नरदेहा नरा, तयाचा मातेरा केला मुळे. मात्र ओळखीची तुमच्या पहिला मंडळी ऊसाच्या सुडीला राहते ना, ऊसाच्या सोयाबीनच्या सुडीला राहतं मात्र. आपल्या रास महत्वाची का मात्र महत्वाचे? अहो मात्र नाही, रास महत्वाची आपल्याला. तसं नर शरीर हे मनुष्य जन्म म्हणजे रास आहे. नरदेह निधान लागले हाती हे रास आहे. पण कबीर महाराज म्हणतात, नामदेवराय म्हणतात तयाचा मातेरा केला मुढे. आपण या नर जन्माचं मायबाप मनुष्य जन्माचं वाटोळं केलंय. मी नाही म्हणत, अजून एक पुरा आहे आपल्याकडे. कबीर महाराज म्हणतात औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया,
सुख से सोया नाहक जमाना को कि भज मन नारायण भज मन नारायण कि भज मन नारायण कि भज मन नारायण भज मन नारायण कि भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण काय म्हणतात कबीर महाराज औट हात कहा मानव देह है अल्लाह ने तुझ दिया. भगवान परमात्म्याने 3.5 हाताचा नरजन्म तुम्हा आम्हाला दिलाय. किती हाताचा आहे? 3.5 हाताचे मनुष्य जन्म तुमचा आमचा आहे. प्रत्येकाचं शरीर हे 3.5 हाताचं आहे. मोजून पहा. पण ज्याच्या त्याच्या हातानं बरं, ज्याच्या त्याच्या हातानं ज्याचं त्याचं शरीर. कबीर महाराज म्हणतात औट हात कहा मानव देह अल्लाह ने तुझ दिया. पण आपण काय केलं? खाया पिया सुख से सोया. आहेत ना तुम्ही ऐकताय का? गेले खाया पिया सुख से सोया. खाया पिया नसलच कळलं तर खाया पिया आता कळलं तुम्हाला. खाण्यापिण्यात दादा या नरद्याचं वाटोळ केलं हो आपण. खाण्यापिण्यासाठी हा नरजन्म तुम्हा आम्हाला नाही दादा. ऐकून घ्या, व्यसनासाठी खाण्यापिण्यासाठी हा नरदेह नाहीये दादा. कबीर महाराज म्हणतात खाण्यापिण्यात या नरजन्माचं वाटोळ केले आपण. एक बायको नवऱ्याला म्हणे हे पा ड्युटीला नवरा सकाळ सकाळ निघाला आणि नवऱ्याला म्हणे हे पा संध्याकाळी जर ढोसून घरात आली ना तर घरात घेणार नाही. महिला म्हणजे खरं बोला तुम्ही आता मला तुमच्या ढोसूनवाले शब्द ओळखीचा आहे का? आहे का ओळखीचा? आहे ना? हे आपल्या हिंगोली जिल्ह्याचे शब्द कुठून आले देव जाणे. आता टोंगळा हा शब्द कोणत्या पुस्तकात आहे? टोंगळा दिनकरराव राहिलेच तुम्ही नाही का? विसरून राहिलेच काय? दिगंबरराव तिकडं धनाजी पाटील राहिले अजून. आता जेवढे जेवढे नाव आठवतात तेवढे घेतो. आता सगळ्याचे पाठ नाही झाले माझ्या. ऐका टोंगळा शब्द कोणत्या पुस्तकात आहे? कोणत्याच नाही. बरं जाऊ द्या. झोऱ्या कुठंच नाहीये. मोहनराव आहेत ना? बरं चाललंय नाही? बरं चाललंय. कोणत्याच पुस्तकात नाहीये आपल्या हिंगोली जिल्ह्याची भाषा. तसं बायको नवऱ्याला म्हणे ढोसून आले तर घरात घेणार नाही. बिचारा गरीब होत. सकाळ सकाळ ड्युटीला निघालो हो आणि बायको अशी अभद्र बोली ढोसून आले तर घरात घेणार नाही. डबा उचलला त्यानं गेलं ड्युटीला. बाळापूरला पोहोचलं. ड्युटीला कामाला लागलं. पण बायकोचा शब्द त्याच्या डोक्यातच खेळू लागला. काय? अरे बायकोनं आपल्याला असं बोलाव ढोसून आले तर घरात घेणार नाही. अरे आपल्याच नावाचं कुंकू लावती, आपल्याच नावाचे जोडवे, आपल्याच नावाच्या बांगड्या, आपल्याच नावाचं मंगळसूत्र आपली बायको म्हणून घेती आणि बायको असून नवऱ्याला म्हणती ढोसून आले तर घरात घेणार नाही. अरे बायको जर असं बोलत असेल ना याच्यापेक्षा फाशी घेऊन मेलेलं तरी बरं. एवढं राग आला त्याला. पण ताकद नाही झाली त्याची बोलायची बायको समोर. किती गरीब असेल पहा आता ते. आता याची संख्या वाढलेलीच आहे गरीबाईची. जुन्या काळात ही माणसं दादा काय वजनदार ही टोपीवाली माणसं. ही जी जुनी माणसं आहेत का ना, ही जुनी माणसं तुम्ही सोडून ही जुनी माणसं दादा ताकद नव्हती यायच्या समोर बायकोची बोलायची होती का? होय. हे दारात हे जुन्या लोकांचा दारात जोडा वाजला की चिडीचूप घर व्हायचं. आता नवरदेव दारात आले की गाऊन घेऊन पुढं. ऐका ना, ऐका ऐका ऐका. मायबाप ढोसून आले तर घरात सुद्धा घेणार नाही. एवढी बायको अभद्र बोलली. ड्युटीला गेलं कामात त्याचं मनच लागना दादा. बायको असून आपल्याला असं का बोलाव? अरे मी तिचा नवरा आहे, ती माझी बायको आहे आणि मला बोलाव ढोसून आले तर घरात घेणार नाही. त्याचं मनच लागना ड्युटीला. कसं बसू दादा. 12:30 वाजेपर्यंत त्यानं दम काढला. 12:30 वाजेपर्यंत त्यानं बायकोचा रागरागच केला. काच बोलली असेल बायको आपल्याला, काच बोलली असेल. म्हणून तुम्हाला विनंती जरा शब्द जपून वापरत जा. तुमचे शब्द लय धार राहते. तुमचे शब्द काय साधे नाही. हे तुम्ही डोळे लाल करू नका. सगळ्याची सांगतो मी. 12:30 वाजेपर्यंत त्यानं ड्युटीत दम काढला. एवढा राग आला त्याला बायकोचा. पण ऐका ना 12:30च्या नंतर त्याचा विचार बदलला. तो काय म्हणला? 12:30च्या नंतर त्याचा विचार बदलला दादा. तो म्हणला बायको बोलली ते बरंच झालं.
बरं झालं बायको बोलली, अरे आता 12:30 वाजली दुपारची, अजून आपण व्यसनाला हात लावला नाही. बायकोच्या एका शब्दाचा परिणाम असा झाला, 12:30 वाजले अजून आपण व्यसनाला हात नाही लावला. बायकोच्या एका शब्दाचे आपल्यावरती उपकार झाले. 12:30 वाजले पण आपण व्यसन कंट्रोल केलंय. बरं झालं बोलली बायको आपल्याला. आता 12:30 पुढे उपकार, आता राग नाही, 12:30 पुढे तो बायकोचे उपकार समजला. काय माहितीये का, बरं झालं बायको बोलली, बरं झालं बायको बोलली, बायकोच्या बोलण्यानं आपलं व्यसन दूर झालं. बरं झालं बोलली, बायकोच्या शब्दानं आपलं व्यसन दूर झालं. असं त्यानं बायकोचे उपकार संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत मानले. संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत त्यानं उपकार मानले. हो बघा, असं म्हणतात, आपल्याला काही अनुभव नाही त्याचा, पण म्हणतात 5:30च्या पुढे हातपाय हलतात म्हण. खरंय का सोबदार? आपल्याला काही माहिती म्हणवते, आपल्याला फक्त चालू आहे का बंद आहे? बंद आहे ना? हा, जमलं. हा 5:30च्या नंतर म्हणला बायकोचे उपकार झाले आपल्यावर. अरे संध्याकाळचे 5:30 वाजले अजून आपण व्यसनाला हात नाही लावला ना, उपकार झाले. पण पाय हलू लागले त्याचे. तो म्हणला आजपासून व्यसन बंद म्हणजे बंद. बायकोच्या एका शब्दानं व्यसनाचा त्यागच करायचा. आणि दिवसभर व्यसन केलं नाही ना, तो मला आपल्याला आनंद झालाय. आजपासून व्यसन बंद म्हणजे बंद. आजपासून व्यसन करायचंच नाही, व्यसन सुटल्याचा आपल्याला आनंद झालाय ना. आता आजपासून व्यसन म्हणून नाहीच, पण व्यसन बंद झालाय याचा आनंद झाला म्हणून. आणि पाय हलतायत म्हणून एक. संध्याकाळी 5:30ला ताईट झालं बाळापूरला हरण माऊली. त्याला 5:30ला घरी यायचं सुचना, संध्याकाळी 6:30ला घरी यायचं ना, रात्रीच्या 1:30ला घरी आलं. 1:30 वाजता आणि दार वाजवला. म्हणलं दार उघड. आता बायकोन त्याचा आवाज ओळखला. आवाज ओळखीच राहतो ज्याच्या त्याच्या नवऱ्याचा, ज्याच्या त्याच्या बायकोला. आणि ते चार्जिंगचा आवाज वेगळाच राहतो. एक पठ्ठ्यात मला भेटला चार्जिंगवाला तिकडं कर्नाटकला, गावाच्या बाहेरच भेटलं. चार्जिंग कळलं ना तुम्हाला? मला म्हणे महाराज, म्हणे काय आपली पट्टी म्हणे सप्त्यात. म्हणजे मग म्हणलं आपलं काही कीर्तनाला येणं होणार नाही. चार्जिंग केली होती, गावाच्या बाहेरच बसलो होतो. म्हणला आपल्याला काही कीर्तनाला येणं होणार नाही, पण आपली 5,000 रुपये पट्टी. म्हणलं मग माझं कीर्तनाला येणं होणार नाही, आपल्या पट्टीपुरतं कीर्तन मला इथंच करून दाखवा. संदीप महाराज सोपं नाही हो फिरणं हे. पट्टीपुरतं इथंच करून दे म्हणे आपल्याला. मग हे बघा ना, 6:30ला घरी यायचं तर रात्रीच्या 1:30ला घरी आलं. आणि दारोत ए दार उघड. बायकोन त्याचा आवाज ओळखला. बायकोनी मावाला सांगितलं ढोसून येऊ नका, आताही ढोसून वाले घरी ना. बायकोनी जा, नाही दार उघडत. तो म्हणला बघा तुला गुन्हा गोविंदान सांगतोय, तुला दार उघड. गुन्ह्या गोविंदान सांगतोय दार उघड. बायको म्हणे गुन्ह्या मेला आणि गोविंद्या मेला, जा नाही दार उघडत. तो म्हणला हे बघा तुला माहिती आहे आपल्याला किती राग येतो, दार उघड. बायको म्हणली नाहीच उघडलं तर काय करता तुम्ही, काय करता? तो म्हणला तू जर दार नाही ना उघडलं, आपल्या घरासमोर केवढं मोठं गटार वा, त्या गटारातच जीव देईन. बायको वैतागली होती. बायको म्हणली जा खरा तुमचं काळा तिकडे, जा द्या जीव. ती इतकं हुशार होतं, त्यानं उचलणीचा दगड उचलला, दरवाजावर नाही आणला, उचलणीचा दगड घेतला आणि गटाराकडे गेलं. आणि तो उचलणीचा दगड असा मापात टाकला पाहिजे, पाण्यात टाकला. पाण्यात पडलेला दगड त्याच्या बायकोनं ऐकला. बायकोनी माय गेलं का काय. याच अंतकरण लय कवळं राहते. ह्या बोलताना बिचाऱ्या बोलतात, पण यांच्यासारखं अंतकरण कवळं कुणाचंच नाही. आपलं तर नाहीच एवढं अंतकरण. कोणत्या बिच्या बाईला वाटतं बरं आपला पती तो आपल्याला सोडून जावे? आंधळा पांगळा लंगडा खुळा कसाही मालक असू द्या दादा, कोणत्या स्त्रीला वाटत नाही दादा आपले मालक आपल्याला सोडून जावे. आपल्या पतिदेवाचा आपला वीर व्हावा. कसेही मालक असू दे, आंधळे लंगडे पांगळे खुळे व्यसनी जरी मालक असेल तर कोणत्या बायकोला वाटत नाही दादा आपले बालक मरावे. व्यसनी जरी असेल ना तर ते व्यसनी माय बायको पांडुरंगाच्या मंदिरात जाईल, भगवान शंकराच्या मंदिरात जाईल आणि त्या देवाला प्रार्थना करेल, देवा कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे.
आयुष्याचा जोडीदार, ए पांडुरंगा, आयुष्याचा जोडीदार, व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार, व्यसनमुक्त होऊ दे. कोणत्याच बाईला वाटत नाही दादा आपला नवरा मरावा. ऐका ना, त्यानं दार वाजवलं, ज्या म्हणे जीव द्या, त्यानं पाण्यात दगड टाकला, पण बाई घाबरली, म्हणे माय गेलं का काय. गडबडीने बायकोन दार उघडलं, पण ती इतकं हुशार, त्यानं दगड पाण्यात टाकला आणि दरवाजा आडलं पण बसलं. बायकोनं दार उघडलं, बायको गेली गटराकड, हे गेलं घरात, यानं आतून दरवाजा बंद करून घेतला, आतून. आता बायको बाहेर हे घरात. बायको म्हणे पा दार उघडा, तो म्हणला उघडणार नाही. बायको म्हणे पा तुम्हाला गुन्ह्या गोविंदा सांगते दार उघडा. आता त्याचीच भाषा ते म्हणे गुन्हे मेला गोविंदे मेला. नवरा म्हणला ना, बायको म्हणे पा मी तुमची बायको आहे, रात्रीचा 1:30 वाजलाय आणि असं मला दारात उभं राहणं शोभा देत, दार उघडा. तो म्हणला नाहीच दार उघडलं तर काय करशील. बायको म्हणे तुम्ही दार नाही उघडलं तर एवढ्या रात्री सगळं गाव आपल्या दारात जमा करीन मी, दार नाही उघडलं तर. तो म्हणला मी सुद्धा सगळं गाव जमा झाल्यावर दार उघडीन. आणि आलेले लोकांना म्हणेन ही इतक्या रात्री उशिरा कुठं गेली होती. कबीर महाराज म्हणतात दादा याच्यासाठी हा नरजन्म नाही. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना. भज भज नारायण, 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 भज भज नारायण. दे 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 ऐका, एवढा चांगला मनुष्य जन्म तुम्हाला प्राप्त झालाय. याच्यासाठी खाया पेया नाही दादा, या जन्माचं सार्थक करण्यासाठी तुम्हा आम्हाला हा नरजन्म प्राप्त आहे. हे पुन्हा मिळत नाही दादा. आज या भारताचा एक दादा आज गेले स्वर्गीय. आज त्यांना शब्द लावायला सुद्धा जड जातो. राष्ट्रवादीचे तुम्ही महाराज राष्ट्रवादीचे आहेत कराय तसं नाही. आज गेले ते आपल्यातून दादा. आज त्यांचा अचानक आणि खाली उतरण्याच्या टायमात दादा कशी घरच्या सर्व परिवाराला भेटून निघले असतील. अजितदादा पवार भेटून निघले असतील का नाही. पण त्यांचं विमान उड्डाण झालं, खाली उतरत होतं, पण अचानक पायलटचं काय झालं असेल देव जाणे. त्यांचं अचानक खाली उतरलं. त्यांनी मायबाप त्यांचा तो मार्ग सोडला आणि दुसरीकडे गेलं. त्या विमानाचा घटस्फोट झाला, विमानाच्या चिंधऱ्या झाल्या. परिणामी महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता त्या विमानामध्ये दादा तुकडे शरीराचे झाले. हो, मुंडकं तुटून पडलं अजितदादाच. आज काय कमतरता त्यांच्याकडं. घरचे म्हणले नाही आता आपण लाखो रुपये खर्च करू आणि पुन्हा दुसरे अजितदादाचं शरीर मिळेल का. नाही ना दादा, एकदा का शरीर गेलं ना पुन्हा मिळत नाही. आणि काय आपल्या वारकरी संप्रदाय हानी आली. हो, मागच्या 20 दिवसापूर्वी आमचे मित्र गेले बघा. असेच कीर्तन संपलं आणि कीर्तन करून घरी निघाले. माझे मित्र त्यांनी माझी अशी वजनदार तुम्ही होते ना कीर्तनाला त्या डोऱ्याला, कसं वाजवलं कीर्तन त्यांनी. आता डोऱ्याला त्या दत्ता मुडेकरांना असे वजनदार कीर्तन वाजवणारे दोन्ही पोरं होते पा. कीर्तन करून घरी निघले. काय झालं, कीर्तन करून घरी निघाले. भरधाव वेगानं मागून कार आली दादा, धाड दिशी त्यांना उडून दिलं. 2 व्हीलरवरती 3 जण होते. कारीनं 120च्या स्पीडनं कारीनं 2 व्हीलर उडवली तर ती गाडी रोडच्या 30 फूट लावून जाऊन पडली. तर गाडी दादा सायकल सारखी दिसत होती, 2 व्हीलर सायकल सारखी. आणि ते आमचे 3ही मित्र रस्त्याच्या खाली हरभऱ्यात कोणी जाऊन पडलंय, कोणी तुरीत जाऊन पडलं, कोणी येड्या बाबळीत जाऊन पडलं. जसे पडले ना दादा तसे जाग्यावर मेले. हो, जाग्यावर. माझे मित्र माझ्याच वयाचे होते. ते एकाला 1 वर्षाची मुलगी आहे दत्ता महाराज मुडेकराला. माझे मित्र दुसरे माऊली महाराज बोर्डीकर, त्यांना 1 वर्षाचा मुलगा आहे आणि 4 वर्षाची मुलगी. दादा
हे सर्व परिवाराला सोडून दिले. मग आता ते आमचे मित्र महाराज मंडळी असतील. आज अजितदादा पवार गेले. दादा चिठ्ठी ना कोई संदेश जाने ओ कौन सा देश जहाँ तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश जाने ओ कौन सा देश जहाँ तुम चले गए जहाँ तुम चले गए. हे आता ही गेलेले व्यक्ती पुन्हा मिळतात का सांगा ना तुम्ही. याच्यातल्या लाखो रुपये जरी खर्च केला आणि आपण म्हणलो नाही नाही आम्हाला ती व्यक्ती पुन्हा आणायची दादा, जीव दिला तर ती व्यक्ती पुन्हा येत नाही दादा. एवढं अनमोल किमतीचं शरीर आहे दादा. मग आता आपल्या सर्वाला शरीर आहे की नाही, मग आहे तो पण या शरीराची किंमत केली पाहिजे की नाही. पण ऐकताय ना तुम्ही, आपल्याला एवढं शरीर मिळालंय, गेले ते गेले दादा, मग आपण या शरीराची किंमत केली पाहिजे की नाहीये. मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे. निरंतर करोनी मारावे, निरंतर करोनी मारावे, मरणाआधी सावध व्हावे. एवढं अनमोल किमतीचं शरीर तुम्हा आम्हाला मिळलंय दादा. एकदा गेलं की पुन्हा मिळत नाहीये. म्हणून तर कबे संत महात्मे तुकोबाराय म्हणतात, मग एवढा चांगला जन्म तुम्हा आम्हाला प्राप्त झालाय, हे चांगलं शरीर तुम्हा आम्हाला मिळले, मग तुकोबाराया आम्हाला हे असं वाया नाही घालवायचं, आम्हाला या जन्माचं सार्थक करायचं. काय करावं लागेल? तुकोबाराय म्हणतात 4 गोष्टी करावं लागतील. 1, या जन्माचं सार्थक करायचं असेल तर तुम्हाला या शरीरावर विजय मिळवावा लागेल. 2, तुम्हाला या जन्माचं सार्थक करायचं असेल तर जगावर विजय मिळवावा लागेल. 3, तुम्हाला या जन्माचं सार्थक करायचं असेल तर देवावर तुम्हाला विजय मिळवावा लागेल. 4, तुम्हाला जन्माचं सार्थक करायचं असेल तर काळावर सुद्धा विजय मिळवावा लागेल. या 4 गोष्टीवर जर आपण विजय प्राप्त केला तर तुकोबारायांचा जन्माचं सार्थ होईल. साधकाने प्रश्न विचारला, महाराज हे तुम्ही आम्हाला सांगताय की या 4 गोष्टीवर जर विजय मिळवला तर या जन्माचं सार्थक होतं, पण तुकोबाराया हे तुम्ही आम्हाला म्हणताय, पण तुम्ही तुमच्या जन्माचं सार्थक केलंय काय? तुम्ही या 4 गोष्टीवरती विजय प्राप्त केलाय का? तुकोबाराय म्हणतात आम्ही या 4ही गोष्टीवर विजय प्राप्त केल्याचा परिणाम आमच्या जन्माचं सार्थक झालं. पहिलं चरण. हा, जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे, जन्म आलो तुकोबाराय म्हणतात दादा या जन्माचं सार्थक करायचं असेल तर या 4 गोष्टीवरती तुम्हाला विजय मिळवावा लागेल. कोणत्या? शरीरावर तुम्हाला विजय प्राप्त करावं लागेल. या शरीरावर जर सत्ता गाजवली तर तुमच्या आमच्या जन्माचं सार्थक होतंय. आता तुम्हाला तुकोबारायचं दृष्टांत सांगतो, ऐका. हे बरं चाललंय ना, दमाना हलवा बरं. हे बरं चाललंय, तुम्ही असे टव करून ऐकायले. पाहन कशी स्तब्ध झालीत माणसं. आता बघा किती वातावरण शांत आहे. पहा किती शांत वातावरण आहे. तुम्ही अशी शांत बसली का आम्हाला बोलायला बरं वाटते. हे पहा, श्रोत्यांना अशी अपेक्षा का असं नवीन ऐकायची ठेवली की वक्त्याला ते आपोआप नवीन सुचते सांगायला.
तुमची का चलबिचल झाली मग वक्त्याला सांगायचं सुचत नाही. आणि तुमच्या गावाची मला सवय, इथं काय लागतंय हे मला माहिती आहे. क्या बात. ज्याला दुकान चालवायचंय त्यानं माल दुकानात सगळा ठेवला पाहिजे. ऐका, मला माहिती आहे सगळे अपेक्षेने बसले, आज नवीन काहीतरी आणि देणारच आहे. ऐका, झालं निमत संपलं आपलं. इतक्यात परवडत नाही ते. ऐका ऐका, तो गोपराय म्हणतात, तुमच्या जन्माचं सार्थक करायचं असेल तर पहिला मुद्दा तुम्हाला या शरीरावरती विजय प्राप्त केला पाहिजे. तुकोबराय म्हणतात तो आम्ही केला आहे. संत महात्म्यांनी या शरीरावर सुद्धा विजय प्राप्त केला. कसा केला ते पटवून देतो. ऐका, तुम्ही माऊली म्हणल्याप्रमाणे चरित्र बघ कसं आहे. तुकोबराय म्हणतात आमच्या शरीरावरती सत्ता आहे, आमच्या शरीरावर सत्ता आहे, आमच्या शरीरावर विजय आहे. कशावरून? ज्यावेळी जगद्गुरु तुकोबराय नवीनच परमार्थाला लागले. तुकोबराय ओळखीचे ना तुमच्या? कुठलचे? देव बाळापूरचे आळे. जगद्गुरु तुकोबराय नवीनच परमार्थाला लागली दादा. तर माझ्या तुकोबरायची कीर्ती वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुखे त्याचे नारायण. संपूर्ण महाराष्ट्रभर माझ्या जगद्गुरु तुकोबरायची कीर्ती पसरली. काय म्हणून? की तुकोबरायसारखा साधू नाही, तुकोबरायसारखे संत नाही, तुकोबरायसारखं भजन नाही, तुकोबरायसारखी साधना नाही, तुकोबरायसारखं वैराग्य जगाच्या पाठीवर कुणाकडेच नाही, तुकोबरायसारखं ज्ञान जगाच्या पाठीवर कुणाकडेच नाही. अशी कीर्ती माझ्या तुकोबरायची महाराष्ट्रभर पसरली. पण तुकोबरायची पसरली कीर्ती दादा, त्या काळी तुकोबरायावरती जळणाऱ्या लोकांना तुकोबरायची कीर्ती सहन नाही झाली. ऐकताना तुम्ही, तुकोबरायची वाढलेली कीर्ती दादा, त्या काळी तुकोबरायावरती जळणाऱ्या लोकांना तुकोबरायची कीर्ती नाही सहन झाली दादा. हे जळणाऱ्याचं बेन तवापासूनच आहे. क्या बात. जळणाऱ्याचं बेन तवापासूनच आहे दादा. हे गावागाव जे इचकल्या जातात ना, फक्त काड्या करणाऱ्यामुळंच. जळणाऱ्यामुळं गाव इचकतंय दादा. फक्त जळणारी माणसं तेव्हापासून दादा तुकोबरायच्या जीवनात जळणारी लोक होती, ज्ञानोबरायच्या जीवनात जळणारी लोक होती, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनात जळणारी माणसं आहे. जळणाऱ्या लोकांवर कधी आपण दादा नाराज व्हायचं नाही. ऐकून या, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असा माणूस नाही त्याच्यावर कोणी जळत नाही. जळणारी लोक प्रत्येकाच्या जीवनात आहे, पण जळणाऱ्या लोकांवर आपण कधी जळायचं नाही. ऐकून घ्या, जळणाऱ्या लोकांचा आपण रागराग कधीच करायचं नाही, जळणाऱ्या लोकांचा आपण तिरस्कार कधीच करायचा नाही, त्याचे उपकार समजायचे काम आहे. ते जळणाऱ्या लोकांपासून होणारा आपला पहिला फायदा आहे. ते जळतंय म्हणूनच आपल्याला कळतंय की आपण प्रगतीपथावर आहोत. आपली प्रगती कोणामुळे कळते? कोणी जळलंच नाही आपल्याला, आपली प्रगती कशी कळत? ते जळतंय म्हणूनच कळतंय की आपण प्रगतीपथावर आहोत. त्याच्यापासून होणारा पहिला फायदा आहे. आणि जळणाऱ्या लोकांचा तो आम्हाला होणारा दुसरा फायदा आहे. ते जळतंय म्हणून आपण जास्त प्रगती करत राहतो ना, हा त्याच्यापासून होणारा दुसरा फायदा आहे. आपण त्याला प्रार्थनाच करायची, भाऊ तू असाच जळत राहा आणि तुझ्या कृपेने आमची अशीच प्रगती होत राहू दे. म्हणून जळणाऱ्या लोकांचा कधी रागराग करायचं नाही. पटतंय तुम्हाला हे? मन हलवा. जळणाऱ्या लोकांचा तिरस्कार करायचा, उपकार समजायचे त्याचे. बरं, आपल्यावरच असं नाही. तुकोबरायच्या जीवनात जळणारी लोक होती. तुकोबरायची कीर्ती वाढली ना, तर त्या काळी दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर भट्ट तुकोबरायावरती जळायचा. ऐका, तुकोबरायची वाढलेली कीर्ती रामेश्वर भट्टाला नाही सहन झाली. तुकोबराय भंडारा डोंगरा भजनाला गेले ना, तर गावात मिटिंग भरवली यांनी. तुकोबरायावरती जळणाऱ्या लोकांनी गावात मिटिंग भरवली. काय? अरे काय केलं पाहिजे म्हणजे तुकोबरायचं नाव जाईल? काय केलं पाहिजे म्हणजे तुकोबरायची नामुष्की होईल? काय केलं पाहिजे म्हणजे तुकोबरायचा अपमान होईल, अपकीर्ती होईल? गावात मिटिंग भरवली. तुकोबराय भंडारा डोंगरावर भजनाला गेले आणि गावात मिटिंग भरवली. काय केलं पाहिजे? तर त्या मिटिंगमध्ये निर्णय पास झाला की तुकोबरायची अपकीर्ती करायची असेल तर आपल्याला तुकोबरायकडे बाईला पाठवावं लागेल. एखाद्या बाईला तयार केलं. बाई काय पैसे घ्यायचे ते घे, पण एकदा आमच्या समोर त्या तुकोबरायचं नाव घालू दादा. मोठ्या होणाऱ्या माणसाला लई संकट राहतात. ज्याला मोठं व्हायचं दादा जीवनात, त्यांना जीवनात संघर्षाला तोंड दिलंच पाहिजे. जो संघर्षाला तोंड देतो तो जगात मोठा झाल्याशिवाय राहत नाही दादा. ही सर्व जी लोक मोठी झाली ना, त्यांनी संघर्षाला तोंड दिले दादा. ऐका, तुकोबराय भंडारा डोंगरावरती भजनाला गेले तर गावात मीटिंग मध्ये निर्णय पास झाला, तुकोबरायचं नाव घालवायचं असेल तर आपल्याला बाई पाठवावं लागेल. बाई सुद्धा तयार झाली. हो, माझ्या तुकोबरायचं नाव घालवायसाठी
पैशासाठी बाई तयार झाली आणि माणसं पैशासाठी कोणत्या थराला जातील सांगता येत नाही दादा. पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हाव, आई सोडून घेतै झेप पैशाच्या मागे धाव, पैशासाठी सारी माणस, पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलाम रो. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रो, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रो. हो, पैशासाठी माणसं कोणत्याही थराला जातात. कडकपणा कमी झालायचा. ऐका, एखाद्या माणसा जर म्हणलं ना 1 लाख रुपये देतो गटारात तोंड बुडव, ते म्हणलं लाख रुपये मिळतात म्हणजे गटारात 2 दिवस तोंड बुडवतो. पैसे मिळतात मग गटारात तोंड बुडवणारी माणसं सुद्धा या जगात आहे. तुकोबारायचा अपमान करायला बाई तयार झाली. ऐका, बाईनं असा मेकअप केला होता तुकोबारायला फसवायचा. मेकअप ओळखीचा आहे तुमच्या? झोपल्या का तुम्ही? मेकअप ओळखीचा आहे तुमच्या? कसा मेकअप केला होता सांगता का जरा तुम्ही? जरा करा साथ मला सगळेजण. हा, कसा मेकअप केला तिनं? पुतळ्या डोरलं सगळ्या पैंजण कमरेला कंबर पटा, पुतळ्या डोरलं सगळ्या पैंजण कमरेला कंबर पटा, नकातलं सगानी पुरता धाट मात करणी, सगळं धाट मात करणी. नेसले ग चालू पैठणचा, चालू पैठणचा, नेसले ग चालू पैठणचा. हो, बस कसा मेकअप केला तिनं? नाव ठेवू नका कुणी ग बाई मला, नाव ठेवू नका कुणी, नाव ठेवू नका कुणी ग बाई मला, नाव ठेवू नका कुणी. पुतळ्या साकड्या पैंजण, पुतळ्या डोरलं सगळ्या पैंजण कमरेला कंबर पटा, नकात नत घालून मी सगळा थाट माट करुनी, सगळा थाट माट करुनी. नेसले ग नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा. इतक्या वजनात करावं लागते ते. कसा मेकअप केला कळला तुम्हाला? अशी मेकअप करून तुकोबाराकडे निघाली. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी कोणताही मुद्दा सांगेल पण विषयाला धरूनच सांगेन. एपा कीर्तनकारानं कथाकारानं कीर्तनात सगळे मुद्दे वापरले पाहिजे. सगळ्या मुद्द्याला कीर्तनकारानं हात घातला पाहिजे पण विषयाला धरूनच घातला पाहिजे. तुमचा विषय काय चाललाय त्या विषयाला सोडता कामा नये. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी कोणताही विषय सांगितला खुट्यावर लवकर येतो कारण मी अण्णा कुठे कुठे असल्यामुळे खुटा सोडत नाही मी. हे जबाबदारी. कोणता विषय सांगा पण विषयाला धरून सांगा तुम्ही. ऐका, असं मेकअप केला तिनं आणि तुकोबाराय भंडारा डोंगरावरती भजनाला गेलेले. तुकोबाराय भजनामध्ये रंगले दादा आणि नटून थुटून बाई तुकोबारायच्या जवळ पायथ्या भंडारा डोंगरावरती पोहोचली. बाई पुढे चलते, बाई पुढे चलते आणि सीसीटीव्ही कॅमेरे तिच्या पाठीमागं. सीसीटीव्ही कॅमेरे कळले तुम्हाला? कळले ना? हे जळके जळके हे जळणारी लोक आपल्या जीवनातला सीसीटीव्ही कॅमेराच आहे. तुम्ही किती कमवता, कुठं जाता, जळणारी लोक बरोबर लक्ष ठेवतात. आज कुठे महाराज येगाव पिंपळीला कीर्तनाला गेले म्हणजे कमीत कमी 15,000 तरी असतीलच. कोण अंदाज लावताय? आमच्यावर जळणारे. हे आपल्या प्रत्येकाचं असंच आहे. आपल्या प्रत्येकाचं असंच. ऐका, बाई पुढे चालते आणि ही सीसीटीव्ही तिच्या पाठीमागे. 10 वाजत आल्यामुळे बाई डोंगरावरती पोहोचली आणि मायबाप तुकोबारायच्या समोर उभी झाली तर तुकोबारायचं लक्ष नाही तिच्याकडे. का? माझी तुकोबाराय भजनात रंगलेले. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली
आम्हा सोयर वनचरे पक्षी सुस्वरे आळविते पक्षी सुस्वरे आळविते वृक्ष बसलेले म्हणा हा वृक्षवल्ली वनचरे वृक्ष आम्हा वनचरे वृक्ष वनचरे वा वा इथं मजा येते हो. गाव छोटं आहे उल्हासन करतात सगळे असाच उल्हास टिकून ठेवा पण हा उल्हास कमी होऊ देऊ नका मला 4 वर्षांनी आलो पण उल्हास जसं तसंच वाटतो मला म्हणजे आपला सप्ताह आताशी किती वर्षाचा झाला 5 वर्षाचा झालाय याला 12 वर्षाचं करा आहे की नाही वा बाई तुकोबरायच्या डोंगराच्या तुकोबरायच्या समोर उभे आहे तुकोबराय भजनात रंगलेले पक्षी सुस्वरे आळविते वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे तुकोबरायचं लक्ष नाही दादा पायाच्या घुंगराचा आवाज करते बाई एकदा तुकोबरायने आपल्याकडे बघावं म्हणजे आपलं काम झालं एकदा तुकोबरायने बघितलं ना आपलं काम झालं पण तुकोबरायचं लक्ष नाहीये का तुकोबराय भजनात रंगलेले पण कसा तिच्या पायाचा आवाज तिच्या पायाच्या घुंगराचा आवाज तुकोबरायच्या कानावर गेला आता लक्ष देऊ नाही का कानावर तुकोबरायच्या तिच्या पायाच्या घुंगराचा आवाज गेला ना माझ्या तुकोबरायने डोळे उघडले आणि त्या स्त्रीकडे पाहिलं तर तुकोबरायच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले ऐका त्या स्त्रीकडे पाहिलं तुकोबरायने पांडुरंगाचे उपकार समजले देवा केवढे उपकार झाले तुझे माझ्यावर अरे या निर्जन मनात मी एकटाच भजन करतो माझ्या घरातलं कोणी मला भजन करू लागण्यासाठी आलं नाही माझ्या भावकीतलं मला भजन करू लागण्यासाठी आलं नाही देवा अरे मी एकटाच भजन करतो देवा तर माझी माय तुम्ही भंडारा डोंगरावर भजनासाठी पाठवून दिली हा तुकोबरायच्या डोक्यातला विचार आहे दादा काय म्हणली तुकोबराय देवा केवढे उपकार झाले मी एकटा भजन करतो तर माझी माय तुम्ही भंडारा डोंगरावरती भजनासाठी पाठवून दिली साथीसाठी म्हणून ते संत ही भावना त्यांची म्हणून ते संत आहे दादा काय भावना आहे तुकोबरायला फसवायला गेली आणि तुकोबराय माझी माय मला भजनाच्या साथीसाठी आली आहे ऐका ना तरी तिचं नाचणं कमी होत नाही ती माय नाहीच ना ती अवधस आहे तिचं नाचणं कमी होत नाही आता मात्र तुकोबरायला वाईट वाटलं आता आपण असं घेऊ आहे का नाही आता मात्र तुकोबरायला वाईट वाटलं आणि तुकोबराय त्या स्त्रीला आपण म्हणतात माय जो विचार घेऊन तू इथं आलीस ए माते जी वासना घेऊन तू इथं आलीस ना माय जो उद्देश घेऊन तू इथं आलीस ना माय आम्ही त्याच्यातले नाही आम्ही विष्णुदास तैसे न हो आम्ही विष्णुदास तैसे न हो म्हणून माते जाईवो तुमाते नकरी सायास माय जशी आली ना तशी वापस जा तू जो विचार घेऊन येत आलीस आम्ही त्याच्यातले नाही आता माझा दृष्टांत संपला सिद्धांत आहे का चालून आलेली बाई आहे चालून आली स्त्री तुकोबरायच्या समोर उभे आहे पण त्या स्त्रीला पाहून तुकोबरायनं आपल्या शरीरात असलेला काम त्या कामाला तिळा इतकं डोकं बाहेर काढू दिलं नाही आणि त्या स्त्रीला पाहून तुकोबरायनं आपल्या शरीराची स्थिती तिळा इतकी सुद्धा बदलू दिली नाही याचा अर्थ तुकोबरायचा या शरीरावरती विजय आहे आणि तुकोबरायने या शरीरावरती सत्ता प्राप्त केली आहे शरीराची हालचाल होऊ दिली नाही आणि कामाला बाहेर डोकं काढू दिले नाही याचा अर्थ तुकोबरायने शरीरात विजय प्राप्त केला तुकोबराय म्हणतात आमचा जर या शरीराचा विजय असेल आमची जर या शरीर आमची सत्ता असेल तर आम्ही जन्माला जालो ना तर आमच्या जन्माचं सार्थक झाले जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे विठोबार कुमाई बार
आतापर्यंत तर मापात पार पडले बुवा. कशी माणसं टव करून येत पहा ना. आता पुढं काय पुढं संवाद आहे. तुकोबर आहे म्हणतात आम्ही आमच्या शरीरावरती सत्ता प्राप्त केल्यामुळे आमच्या जन्माचं सार्थक आहे. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. या शरीरावर सत्ता गाजवल्यामुळे तुकोबर म्हणतात आमच्या जन्माचं सार्थक आहे. आता दुसरा मुद्दा तुकोबर म्हणतात आमच्या जन्माचं सार्थक होण्याचं दुसरं कारण आमच्या जन्माचं सार्थक होण्याचं दुसरं कारण आम्ही या जगावर विजय प्राप्त केलाय. जगावर आम्ही देवावर सुद्धा विजय प्राप्त केलाय आणि संतांनी देवावर सुद्धा विजय प्राप्त केलाय. देवावर कसा विजय प्राप्त केला तेही तुम्हाला पटवून देतो ऐका. तुकोबऱ्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुकोबर म्हणतात आम्ही देवावर सुद्धा विजय प्राप्त केलाय. आम्ही देवावर सुद्धा सत्ता गाजवली. कशी ती पटवून देतो ऐका. तुकोबरायन ज्यावेळेस देवाला प्रार्थना केली देवा आता दिसू नये जना ऐसे करा नाराय. देवा आता या मृत्यू लोकात राहण्याची मला इच्छा नाही. तेव्हा जगाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा तुकोबरायचा मुराळी झाला. मुराळी. आता तुम्हाला विचारतो मुराळी शब्द माहिती ना तुम्हाला? माना हलवान जरा माहिती आहे ना. मुराळी कधी येत असतो न्यायला तुम्हाला? बारशाच्या दिवशी. तुम्ही जर तुमच्या माहेराला असाल तर तुम्हाला जो सासरून न्यायला येतो त्याला म्हणतात मुराळी. किंवा तुम्ही तुमच्या सासरात असाल आणि तुम्हाला जो माहेराहून न्यायला येतो ना दादा त्याला म्हणतात मुराळी. मग जसा हा मुराळी तुकोबराय म्हणतात तो विश्वाचा मालक आमचा मुराळी झाला. कसा ऐका. तुकोबरायला वैकुंठाला जायचंय ना तर तुकोबराय म्हणतात देवा मला घेऊन जा. तेव्हा विश्वाचा मालक मुराळी कसा झाला ऐका. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. तरतरीत पाण्या माझी रांधियेल्या कण्या. दरदरीत पाण्या माझी रांधियेल्या कण्या. काय करू उपचार. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. कोप मोडकी जर्जर. सरकार कसं गाव आहे. सोडू नका गावाला. असा सोबदार मिळणार नाही. सगळे अंगण पक्का आहे. चला तुकोबरायच्या घरी देव पाहुणा झाला आणि तुकोबराय म्हणले देवा तू माझ्या घरी पाहुणा म्हणून आलास. तू माझा मुरळी म्हणून आलास ना. आता ऐक बस माझ्या घरी. तर जगद्गुरु तुकोबरायच्या घरी देव बसला. तर कसा बसला? काय टाकलं बसायला? घरी मोडक्या त्या बाजा वरी वाकळाच्या सेजा. वरी वाकळाच्या सेजा. देव घरी बसायला आला तर मुडकी बाज तुकोबरायने बसायला टाकली. वरी वरी वाकळाच्या सेजा मुडकी बाज बसायला टाकली. देवाला तुकोबरायनं वर वाकळ टाकलं. वाकळ कळलं तुम्हाला? वाकळ म्हणजे गोधडी. आणि गोधडी कळत नसता गोधड कळलं ना. आता गोधडी बसायला टाकली. फाटकी. देव मोडक्या बाजूवर आणि फाटक्या गोधडीवरती बसला. पुढे आहे का. तुकोबराय म्हणले देवा तू माझा मुराळी झालास. तू माझ्या घरी पाहुणा आला ना. मग आता असा जाऊ नको. आता माझ्या घरचा पाहुणचार खाऊन जा. जसे तुम्ही आम्हाला करता की नाही पाहुणचार इथं आल्यावर. तुम्ही केलाच ना आम्हाला पाहुणचार. आमच्या आवडून केला तो विशेष म्हणजे. पाहुणचार त्याला म्हणतात. पाहुण्याची इच्छा पाहुणचार. त्याचं नाव पाहुणचार. नाही तर पाहुण्याची इच्छा करून तुम्ही केलं एक बुरंगे जमते का तसं? हे बुरंग म्हणजे याची बेलथरचे. नाही चालत. तसं तुकोबराय म्हणाले देवा माझ्या घरी पाहुणा आलास ना. आता पाहुणचार खा. काय पाहुणचार केला? दरदरीत पाण्या माझी रांधियेल्या कन्या. दरदरीत पाण्या माझी रांधियेल्या कन्या. काय करू उपचार.
काय करू उपचार कोप मोड की जर तुकोबारायने मुरळ्याला पाहुणचार केला. आजी ओळखीचे आहेत का महाराज? आजीले ध्यान देऊन पाहिलं तीच महाराज आहेत काय? तेच आहेत. हा पाहुणचार केला. मुठभर कण्या पाण्यात टाकल्या. पाण्यात शिजवलेल्या कण्या जगाच्या मालकाला तुकोबारायने वाढल्या. हो एवढ्या चविष्ट कण्या झाल्या. एवढ्या चविष्ट कण्या झाल्यानं तर देवाला 2 हातात नाही आवरल्या, 4 हात तयार केले देवानं आणि कण्या खाऊ लागला देव. तुकोबारायच्या घरच्या कण्या, त्याच्यात काही तेल होतं, त्याच्यात काही मीठ होतं, त्याच्यात काही चटणी होती, त्याच्यात काही जिरं होतं का मोहरी होती का मसाला होता, काहीच नाही हो, काहीच नव्हतं. तरी जगाच्या मालकाला त्या कण्या चविष्ट लागत होत्या. आता डबेच्या डबे मसाला चव नाही कशाला. आणि आता भाज्या बिघडतात फक्त मसाल्यानंच. लोय झाली हो मसाले भाजीला. मी म्हणतो त्या मसाला जरी कालवून सगळ्या गावाला वाढला तू पुरल इतका मसाला आहे. लोय झाला मसाला, काहीच नाहीये. तुकोबारायच्या घरच्या पाण्यात त्या कण्या जगाला मारल्या, वाढल्या. जगाचा मालक आवडीनं खात होता. ऐका ना, पाहुणचार झाला. तुकोबाराय म्हणले देवा आता चला आपली वेळ झाली, चला वाढ वेळ झाला. उभा पांडुरंग चला. तुकोबाराय म्हणले देवा जेवण झाले ना, आता मुख शुद्धी घे. आता आपण जेवण झाल्यावर काय देतो पाहुण्याला? सोप देतो, सुपारी देतो. लय जगात पट्टे असेल तर गाई शाप देतो. लयच पुढचा असेल तर म्हणतो दाजी चला एकदा. तुकोबारायने काय दिलं? तुकोबाराय देवा माझ्या घरचा पाहुणचार झाला ना, आता मुखशुद्धी दे. काय दिलं? मुखशुद्धी तुळशी दळ. तुका म्हणे मी दुर्बळ. मुखशुद्धी तुळशी दळ. तुका म्हणे मी दुर्बळ. काय करू उपचार, काय करू उपचार कोप मोड की जर. आता माझा दृष्टांत संपला, सिद्धांत आहे का? अरे विश्वाचा मालक पण तुकोबारायच्या घरच्या मोडक्या बाजूवर बसतो. विश्वाचा मालक पण तुकोबारायच्या घरच्या फाटक्या गोधडीवर बसतो. विश्वाचा मालक पण पाण्यात शिजवलेल्या कण्या खातो. मुखशुद्धीसाठी तुळशीचं पान घेतो. कशाचा परिणाम? तुकोबारायनं भक्ती करून देवावर विजय प्राप्त केल्याचा परिणाम. तुकोबारायनं सत्ता गाजवल्याचा परिणाम. भक्तीच्या प्रेमानं, भक्तीच्या पोटी, साधनेच्या पोटी देवावर तुकोबारायने सत्ता गाजवली. आणि सत्ता गाजवल्यामुळं त्या सत्तेपोटी, प्रेमापोटी जगाच्या मालकाला मोडक्या बाजूवरती बसवलं तुकोबारायने. कशामुळं? प्रेमामुळं. प्रेमात एवढी ताकद राहते. तुकोबारायने भक्ती करून देवावर सत्ता गाजवली. तुकोबारायने भजन करून देवावरती विजय प्राप्त केला. परिणाम मोडक्या बाजूवर बसला. परिणाम पाण्यातल्या कण्या खाल्ल्या. परिणाम फाटक्या गोधडीवरती बसला. याचा अर्थ तुकोबारायने देवावर सुद्धा सत्ता गाजवली. मग तुकोबाराय म्हणतात आमचा जर या शरीरावर विजय असेल, आमचा जर देवावर विजय असेल तर जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. आता तुम्ही टाइम दिल्याप्रमाणेच तुकोबाराय म्हणतात आमच्या जन्माचं सार्थक होण्याचं तिसरं कारण आहे आम्ही या जगावर सत्ता गाजवली. जगावर. आता जग म्हणजे काय? पिंपरीची ग्रामपंचायत थोडीच आहे होय, तर जग आहे ना. संतांनी जगावर सुद्धा कसा विजय मिळवला पहा. ऐका, आता आपण इथं बसलेली एवढी लोक आहे, मला वाटतं इथं बसलेल्या सगळ्याच लोकांच्या घरामध्ये आपल्या गेलेल्या वडिलांचे फोटो आहेत का नाही? ज्यांचे वडील गेले त्यांचे फोटो आपण आपल्या घरात लावतो की नाही? आहे. मला वाटते आपण इथं बसलेल्या प्रत्येकाच्याच घरात गेलेल्या आजोबाचे फोटो आहे का नाही? काही आहे तर काही नाही. हां बरं, पंजोबाचे फोटो नाही, खापर पंजोबाचे फोटो नाही, चिपड पंजोबाचे फोटो नाही, धुपर पंजोबाचे फोटो नाही, निपर पंजोबाचे फोटो नाही, अपर पंजोबाचे फोटो ओळखीचीच नाही म्हणा हे आमच्या. आता माझा मुद्दा नीट ऐका दादा. ज्यांच्या रक्तात तुम्ही आम्ही जन्माला आलो त्या आजोबाचे फोटो आपण आपल्या घरात लावत नाही. ज्यांच्या खानदानात तुम्ही आम्ही जन्माला आलो, ज्यांचं तुम्ही आम्ही खातो, ज्यांच्या रक्तात तुम्ही आम्ही जन्माला आलो दादा, त्या आजोबा पंजोबाचे फोटो आपण आपल्या घरात लावत नाही. पण जगाच्या पाठीवर साशेर दादा, ज्यांचं तुम्ही आम्ही काहीच खाल्लं नाही तरी ज्ञानोबाराय, तुकोबाराय, गोरोबा काका, सोखा महाराज, सेना महाराज, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, छत्रपती शिवराय यांचे फोटो आपण आपल्या घरात लावतो. असं एकही माणूस नाही त्यांच्या फोटो घरात फोटो नाही.
आहेत का नाही? कुणाच्या घरात माऊलीचा फोटो असेल तर कुणाच्या घरात तुकोबारायचा असेल, हे नसतील कुणाच्या घरात सेना महाराजाचा असेल, कुणाच्या घरात चोखोबारायचा असेल, कुणाच्या घरात सावता महाराजाचा असेल, तर कुणाच्या घरात छत्रपती शिवरायांचा असेल, तर कुणाच्या घरात धर्मवीर संभाजी महाराजांचा फोटो असेल. एक तरी फोटो आपण आपल्या घरात लावतोच. का? त्यांनी आपल्यावरती विजय प्राप्त केलाय, त्यांनी आपल्या हृदयावरती विजय प्राप्त केलाय. आपण आपल्या आजोबा पंजोबाचे फोटो आपण आपल्या घरात लावत नाही, पण या संतांचे फोटो आपण आपल्या घरात लावतो. त्यांनी आपल्यावरती विजय प्राप्त केलाय. शिवरायांना तुम्ही आम्ही पाहिलं सुद्धा नाही. कोण पाहिले छत्रपती शिवराय? कोणीच नाही पाहिले. धर्मवीर संभाजी राजे कोणीच पाहिले नाही दादा, पण त्यांचे फोटो आपण लावतो. का? रयतेच्या या रक्षणासाठी, रयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार. रयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार. दुश्मनांना ठारच करुनी केले जगा उपकार. ऐका, छत्रपती शिवराई तसेच होते आणि शिवरायाची मावळी सुद्धा तसेच होते. तानाजी मालुसरे मायबाप ज्यावेळेस कोंढाणा किल्ला जिंकायचा आहे, तानाजी मालुसरेच्या मुलाचं लग्न आहे, गड जिंकायची तयारी चालू आहे. कोण जाईल कोण जाईल कोण जाईल, नियोजन झालं, तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही जा. तितक्या दादा हातात पत्रिका घेऊन तानाजी मालुसरे येत आहेत. बरोबर बोलतोय ना मी? तानाजी मालुसरे येत आहेत, हातात पत्र आहे, हातात पत्रिका आहे, पाठीमाग दवडली, लपून ठेवली. राज काय विचार करताय? ताना, अरे आपल्या आई साहेबांचा विचार आहे की तो कोंढाणा आपल्या स्वराज्यात घ्यायचा आहे. त्या कोंढाण्यावरती ते हिरवं ध्वज आहे ना, तिथं भगवत ध्वज फडकवायचा आहे आपल्याला. हा विचार राणी मा साहेबांचा आहे. आम्ही त्याच तयारीत आहे. ताना, कोंढाणा किल्ला हो महाराज, त्या कोंढाणा किल्ल्याची काळजी करू नका. त्या कोंढाणा किल्ला मिळवण्याची जबाबदारी माझी आहे. पण राजा ऐका ना, ही एवढी पत्रिका तुम्ही घ्या. आणि तानाजीनं दादा मालुसरेंनी राजेंच्या हातात पत्रिका दिली. पाहिलं तर स्वतःच्या मुलाचं लग्न आहे, तानाजी मालुसरेंच्या मुलाचं लग्न आहे. लग्नाची पत्रिका घेऊन आलेला बाप आहे. पण राजे स्वतः स्वारीवरती निघाले तर मावळ्याचं रक्त गरम झालं. राज तुम्ही नाही जायचं, राज तुम्ही नाही जायचं, हे माझ्या मुलाचं लग्नाची पत्रिका घ्या. पण ताना, अरे तुझ्या मुलाचं लग्न आहे, तू लग्न करून घे, आम्ही कोंढाण्याच्या स्वारीवरती जातो. तानाजी मालुसरे म्हणाले, सरकार राज तसं नाहीये, तुमचे एवढे मोठे मावळे आम्ही असताना तुम्ही जर स्वारीवरती जात असाल तर आमच्या मावळ्याचं काय काम आहे? राज लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोसिंदा जगला पाहिजे. राज तुम्ही लाखाचे पोसिंदे आहात, आमच्यासारखे हजार मावळे भेटतील तुम्हाला, पण तुमच्यासारखा राजाचं जर काही कमी जास्त झालं ना राज, तर तुमच्यासारखा राजा आम्हाला पुन्हा मिळणार नाही. राज म्हणून ही पत्रिका घ्या, माझ्या रायबाचा बाप तुम्ही व्हा, माझ्या रायबाचं बाप होऊन तुम्ही लग्न लावा. राज मी कोंढाण्याच्या स्वारीला जातो, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं म्हणणारा मावळा तानाजी सुभेदार आहे. ऐका, स्वतःच्या मुलाचं लग्न पाठीमागं ठेवलं, राजांसाठी तानाजी मालुसरे निघाले आणि मावळ्यांना म्हणतात, माझ्या लेकराचं लग्न मी राजांच्या स्वाधीन केलंय. काही मावळे घाबरत होते, तर तानाजी मालुसरे म्हणतात, राजाने आपल्यासाठी काय केलंय? रयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार, रयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार. दुश्मनांना ठारच करून केले बहु उपकार, दुश्मनाला ठार करून केले बहु उपकार. केलेल्या त्या उपकाराची ठेवा जराशी जा, ठेवा जराशी जा, तुम्हाला शिवरायाची जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपतींच्या शूरमर्दान
शिवाजी जय भवन जय शिवाजी काय म्हणतात तानाजी मालुसरे? रयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार. अरे राजाने आपल्यासाठी हातात तलवार घेतली रयतेच्या रक्षणासाठी. दुश्मनांना ठारच करुनी केले बहु उपकार. ए मावळ्यानो, केलेल्या त्या उपकाराची ठेवा जराशी जाण, ठेवा जराशी जाण. आणि तानाजी मालुसरे म्हणतात, तुम्हाला शिवरायांची याद, शिवरायांची याद. याची नावं आपण कथा कीर्तना घेतो. कशासाठी? तानाजी मालुसरे भावकीतलेत का आपले? कोणाचे भावकीतले? पण ऐका ना, इथं भावकीचा संबंध नाहीये. तान्हाजी मालुसरे असो, मावळे असो, छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजीराजे यांच्या आपण कथा कीर्तनात नाव घेतो. एकमेव कारण 18 पगड जातीला एकत्र करून या मावळ्यांनी छत्रपती शिवाजीराजांनी रयतेचं स्वराज्य उभं केलंय, म्हणून त्यांचे नाव कथा कीर्तनात निघतात. त्यांनी या जगावरती विजय प्राप्त केला. आता तुकोबाराय म्हणतात, आमच्या जन्माचं सार्थक होण्याचं कारण आम्ही या शरीरावर विजय प्राप्त केला, आम्ही देवावर विजय प्राप्त केला, आम्ही जगावर विजय प्राप्त केला. ठरल्याप्रमाणे आता जमलं. तुकोबाराय म्हणतात, आमच्या जन्माचं सार्थक होण्याचं शेवटचं कारण, तुकोबाराय म्हणाले, जगाला खाणारा काळ आहे आणि काळ खायलाच बसलाय. हो, कोणाचं आयुष्य कधी संपल सांगता येत नाही. आता मग अशी बोलून गेलो ना तुम्हाला, केवढा मोठा आपल्या महाराष्ट्रावरती हा काळा दिवस आहे. कोणाचं आयुष्य कधी संपल सांगता येत नाही दादा. काळ असा टपून बसले तुमच्या आमच्यावरती. म्हणून क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया. हे आयुष्य तुम्हाला मिळेल दादा. काळ एक ना एक दिवस आपल्या प्रत्येकाला घेऊन जाणार आहे. आपण सावध राहिलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे? आपण जे नाही करायचं तेच करत बसलो. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया. हे बरं चाललंय का? असे रोज जर कीर्तन झाले नाही, हे म्हणते महिनाभर चुलते सत्ता. तो गोबर काळ तुम्हा आम्हाला खाणार आहे. आपण सावध झालं पाहिजे. मग काळाची सत्ता आपल्यावर आहे. ऐकून घ्या, माझ्या आपल्या सगळ्यावरती काळाची सत्ता आहे. पण संत महात्मे म्हणतात त्या काळाची सत्ता तुमच्यावर चालते. पण संत महात्मे म्हणतात त्या काळाचं आमच्यावर काहीच चालत नाही. का? तुकोबाराय म्हणाले, अरे जगा काळ खाय, पण आम्ही माथा दिला पाय. काळाचं आपल्यावर चालते, संतांवर काहीच चालत नाही. संतांनी त्याच्या मस्तकावर पाय दिलाय. म्हणून मस्तकावर पाय दिल्यापासून तो काळ सुद्धा तुकोबारायला पाहिलं कीच म्हणतो, राम राम हो बाप्पा, राम राम. काय म्हणतो इवाई? राम राम. काय त्या पोरांनी राम राम गाजवलाय बाबा. ती नांदेडची पोर ते रीलला असतात की नाही, असं जवळचे आहेत का? बर, तुम्हाला राम राम जवळच आहे समजा, असं का? बर बर बर. काय त्या पोरांनी केले पहा. जाऊ द्या, ते काही का असे ना, पण त्यांच्यामुळं लोक रामराम तरी घालायला लागले. ज्याच्या तोंडात कवाच राम नाही ते म्हणते बाप्पा राम राम हो इवाई, राम राम नाही, राम राम म्हणलं
तसं तुकोबराय म्हणतात तो काळ तुम्हा आम्हाला खाणार आहे, पण आम्हाला पाहिलं की आम्हाला तो सलाम करतो. काळ गुलाम सलाम करी तुका या घरी राबत असो. कशामुळे? तुकोबराय म्हणतात आमची त्या काळावर सुद्धा सत्ता आहे, आम्ही त्या काळावर सुद्धा विजय प्राप्त केला आहे. तुकोबराय म्हणतात तुका तुका मने काळ. हे शेवटचे रण आहे. आता करून शके बळ आता करून शके बळ. आला म्हणता थोडं थोडं. आता करून शके बळ आता करून शके बळ करू न शके बळ ना. याला म्हणायचं वेळेची बचत आहे का नाही. बॉल कमी रन जास्त. आज बॉल कमी आणले आपण, रन जास्त काढले बरं. कमी ओव्हरमध्ये जास्त रन आहेत. नाही पाहायचं का झलक तुम्हाला म्हणा. धान धिकिट धातरगड धिकिट कथा का दिगन नग 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 धीरे 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 धातरगड धिकिट कथा का दिगन धा तकटे धातरगड धिकिट कथा का दिगन धा तकटे धातरगड धिकिट कथा का दिगन धा. सर्वांना वंदन करतो आणि आता माझ्या वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली